मित्रांनो, आजच्या लेक्चरमध्ये आपण काय बघणार आहोत? फ्रेजेस बघणार आहोत, इडियम्स बघणार आहोत, वन वर्ड सबस्टिट्यूट बघणार आहोत, पॅरा जंबल बघणार आहोत, सिनोनिम्स बघणार आहोत. तर या सगळ्या गोष्टी मित्रांनो एकाच लेक्चरमध्ये जवळजवळ 40 ते 50 शब्द आपण नवीन बघणार आहोत की जे आपल्याला परीक्षेला उपयोगी ठरणार आहेत. त्या सगळ्याची चर्चा मित्रांनो या लेक्चरमध्ये आपण करणार आहोत. वेळ न दवडता मित्रांनो आपण लेक्चरला सुरुवात करणार आहोत. बघा, माझ्या समोर ही एक फ्रेज तुम्हाला दिसते. तर ही इडम आहे की जी इडम परीक्षेला सतत विचारले गेले. कोणत्या परीक्षेला विचारले गेले ते मी नंतर तुम्हाला सांगेन, पण पहिल्यांदा आपण या शब्दाचा अर्थ काय होतो, या फ्रेजचा नेमका अर्थ काय होतो आणि तो आपल्याला कसा काढता येईल ते आपण पाहूया. मित्रांनो, फ्रेज काय म्हटले बघा, ब्लो ब्लो वन्स ओन ट्रम्पेट. पहिला प्रॉब्लेम येतो तो म्हणजे ब्लोचा. ब्लो या शब्दाचा मित्रांनो अर्थ काय? तर ब्लो या शब्दाला तुम्ही वेगवेगळ्या प्रकाराने बघू शकता. जर तुम्ही रस्त्यावरून जात असाल तर एखादा ट्रक तुम्हाला दिसतो बघा, ट्रकच्या पाठीमागे हा शब्द लिहिलेला असतो तो म्हणजे ब्लो हॉर्न. असं कधी बघितलंय का? बघा, ब्लो हॉर्न असं बघितलं असावं. ब्लो याचा अर्थ मित्रांनो आपण काढू शकतो तो म्हणजे फुंकणे. म्हणजे हॉर्न फुंकला जातो, हॉर्न वाजवला जातो, म्हणजे ब्लो हॉर्न याचा अर्थ हॉर्न फुंकणे किंवा हॉर्न वाजवणे असाही तुम्ही काढू शकता. ब्लो हे मित्रांनो वर्ब आहे. ब्लो म्हणजे दुसराही अर्थ याचा मित्रांनो येऊ शकतो, तो म्हणजे वाहने. लक्षात ठेवा, हे सगळे अर्थ मी मित्रांनो तुम्हाला सांगले. आणि ब्लो हे क्रियापद आहे. ब्लोचा सेकंड फॉर्म आहे ब्ल्यू, थर्ड फॉर्म आहे ब्लोन. ब्लो, ब्ल्यू, ब्लोन हे थर्ड फॉर्म झाले. क्रियापदाचे जसे थर्ड फॉर्म असतात तसा हा ब्लो, ब्ल्यू आणखी ब्लोन हा त्याचा थर्ड फॉर्म होईल. ब्लो हा शब्द कधी वापरला जातो ते तुम्हाला सांगतो. तुम्हाला हा शब्द माहित आहे फ्लो. फ्लो म्हणजे वाहने. पण फ्लो कधी वापरावा? पाण्याच्या वाहण्याला फ्लो वापरतात, पण वाऱ्याच्या वाहण्याला ब्लो वापरतात. वारा जर वाहत असेल तर हा ब्लो हा शब्द मित्रांनो वापरला जातो. कदाचित हा शब्द तुम्हाला कुठं दिसतो आणखी एक ठिकाणी तो तुम्हाला सांगतो. जर तुमच्या घरी चूल असेल तर चुलीच्या जवळ एक फुंकणी असते बघा, त्या फुंकणीला म्हटलं जातं मित्रांनो ब्लो पाईप. ते नवीन शब्द आहे. ट्रकच्या पाठीमागे दिसतो, चुलीजवळ दिसतो आणि जर वारा वाहत असेल तरी सुद्धा मित्रांनो हा शब्द तुम्ही वापरू शकता. द विंड इज ब्लोईंग, विंड इज ब्लोईंग, वारा वाहत आहे. मित्रांनो, एका शब्दावर मी बोलायला लागलोय की असे शब्द ज्या वेळेला तुमच्यापर्यंत पोहोचवले जातात त्यावेळेला त्या शब्दाचे आयाम कळतात, त्या शब्दाचा वापर कळतो आणि आपली भाषा समृद्ध होते. ब्लो म्हणजे फुंकणे. आणि मग हा शब्द तुम्हाला कदाचित गेला नसावा. ट्रम्पेट काय शब्द आहे बघा, ट्रम्पेट. मित्रांनो, हा शब्द थोडासा जोडण्यासाठी मी काय करेन तर तुम्हाला हत्तीला शब्द माहिती असा बघा, इलेफंट. आणि हत्तीला मित्रांनो काय असते? सोंड असते. तर त्या सोंडीला म्हणतात ट्रंक. ती सोंड अशी लांब असते. मग हाच शब्द अशा पद्धतीने आपण जोडू शकतो. ट्रम्पेट मित्रांनो त्याचा अर्थ आहे तुतारी. तुतारी बघा लांब असते. वाद्य आहे ते ट्रम्पेट. आता इथं कळते जसा हॉर्न वाजवला जातो तशी ही तुतारी वाजवली जाते, पण कुणाची? तर इथं ओन म्हटले बघा. ओन म्हणजे स्वतःची तुतारी वाजवणे. ट्रम्पेट या शब्दाचा मित्रांनो अर्थ आहे तुतारी. ओके, ओन म्हणजे स्वतःचीच तुतारी वाजवणे. याचा अर्थ सरळ आहे मित्रांनो, स्वतःचीच तुतारी फुंकणे, स्वतःचीच तुतारी वाजवणे याचा अर्थ मित्रांनो होतो स्वतःच्याच बढाया मारणे, स्वतःविषयीच बोलत राहणे, आत्मपौडी करणे. मग यासाठी मित्रांनो आपल्याकडे वाक्य काय येऊ शकतं बघा. हे वाक्य जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला मित्रांनो अर्थ अगदी सरळ कळेल. ही ऑलवेज लाइक्स टू ब्लो हिज ओन ट्रम्पेट. ही ऑलवेज लाइक्स, त्याला कायम आवडतं स्वतःची हुशारकी करणं. ब्लो हिज ओन ट्रम्पेट, राईट. मग याला इंग्रजीमध्ये तुम्ही ट्रान्सलेट कसं करू शकता तर मित्रांनो हा त्याचा मित्रांनो अर्थ आहे टॉक बोस्टफुली. मित्रांनो हा शब्द लक्षात ठेवा. बोस्ट या शब्दाचा अर्थ आहे मित्रांनो हुशारकी मारणे. बोस्ट म्हणजे काय आहे? हुशारकी मारणे. हे क्रियापद आहे मित्रांनो. बोस्टचा सेकंड फॉर्म आहे बोस्टेड, थर्ड फॉर्म आहे बोस्टेड. टॉक बोस्टफुली वन्स अचिव्हमेंट्स. स्वतःच्या अचिव्हमेंट्स विषयी बोलत राहणं, स्वतःचीच हुशारकी मारणं मित्रांनो असा त्याचा अर्थ होईल. ब्लो वन्स ओन ट्रम्पेट म्हणजे स्वतःची हुशारकी मारणे. टॉक बोस्टफुली वन्स अचिव्हमेंट्स किंवा टू बोस्ट असा त्याचा अर्थ होतो स्वतःची आत्मपौडी सांगणे. मग हे जर आपण शिकलो असेल तर परीक्षेला मित्रांनो कुठं कोणत्या परीक्षेला ही फ्रेज विचारली गेले बघा. कंबाईन 9 जुलै 2022 ला ही फ्रेज विचारली. कंबाईन 2022 ला म्हणजे आत्ताच्या सध्याच्या परीक्षेमध्ये ही फ्रेज विचारले. फाइंड आउट द करेक्ट मीनिंग ऑफ द अंडरलाइन इडम इन द गिवन सेंटेन्स. कंबाईन 9 जुलै 2022. मोस्ट ऑफ हर फ्रेंड्स अवॉइड टॉकिंग. तिचे काही मित्र जे आहेत, बरेच मित्र आहेत, ते अवॉइड करतात तिच्याशी बोलणं. टू हर ॲज शी इज कॉन्स्टंटली ब्लोईंग हर ओन ट्रम्पेट. ओके,
हे हर आलेलं आहे बघा, त्या ठिकाणी वन्स होतं, त्या ठिकाणी हर वापरले, ब्लोईंग हर ओन ट्रम्पेट. ती स्वतःचीच फुशारकी मारत असते, त्यामुळे तिचे काही मित्र तिच्याशी बोलणं टाळतात. आता याचा अर्थ तुम्हाला 100% कळू शकतो. टू फॉरगेट पास्ट इनमिटी. मित्रांनो, इनमिटी हा शब्द सुद्धा लक्षात ठेवा. इनमिटी हे ऍब्स्ट्रॅक्ट नाउन आहे आणि याचा अर्थ आहे वैरत्व. राईट, हे ऍब्स्ट्रॅक्ट नाउन आहे मित्रांनो, लक्षात ठेवा. इनमिटी, इनिमी हे कॉमन नाउन आहे, इनमिटी हे ऍब्स्ट्रॅक्ट नाउन आहे. म्हणजे हा तर याचा पर्याय होऊ शकत नाही. टू पुट ऑल पॉसिबल इफर्ट्स इज नॉट पॉसिबल. पॉसिबल इफर्ट्स तर आपण ठेवत नाही. टू बी व्हेरी बिझी हेही होणार नाही. टू बोस्ट म्हणजे मी मगाशी बोललो होतो, तो हा पर्याय अटेल. टू बोस्ट अबाउट सेल्फ, स्वतःविषयी आत्मपोटी सांगणे. एवढंच नव्हे मित्रांनो, तर ही फ्रेज पुन्हा एका परीक्षेला तुम्हाला रिपीट झालेली दिसते. म्हणजे 2011ला ही फ्रेज आलेली दिसते. 2011 आणि 2022 म्हणजे 10 वर्षांनी पुन्हा फ्रेज रिपीट झालेली आहे. मित्रांनो, या सगळ्या गोष्टींची आपण चर्चा करत जाणार आहोत. याचा एक विशेष असा कोर्स आपण लॉन्च केलेला आहे. त्याची फीज आहे 699 रुपये, पण टाइम बिंग आपण याची फीज ठेवलेली आहे फक्त 499 म्हणजे 500 रुपयाला. या हजारो फ्रेजेस, वन वर्ड सबस्टिट्यूट, फ्रेझल वर्ब्स, सिनोनिम्स, अँटोनिम्स या सगळ्याची चर्चा मित्रांनो तुम्हाला ऐकायला मिळणार आहे. जर हा कोर्स तुम्हाला आवडत असेल तर 100% या कोर्सला तुम्ही सबस्क्राईब करू शकता. यू ऑलवेज ब्लो युअर ओन ट्रम्पेट, सांगायची गरज नाही. आता वाक्याचा अर्थ काय होईल? स्पीकिंग व्हॉट वन्स लाईक इज नॉट पॉसिबल. राईट, स्पीकिंग सेंटेन्स इज नॉट देअर. टू बोस्ट म्हणजे मित्रांनो कळालं, याचा पर्याय काय असणार आहे? 3 नंबर. साधीशी गोष्ट आपण विचारात घेतली, एक एक फ्रेजेस जर अशा टच करत गेलो तर मित्रांनो अशा पद्धतीच्या फ्रेजेस लक्षात राहणं खूप सोपं जाणार आहे आणि त्या अनुषंगानं आपल्याला शब्द सुद्धा कळायला चालू होणार आहेत. राईट, एका पुढच्या फ्रेज कडे जाऊ. बघा, ही फ्रेज बघत असताना तुम्ही कशी बघाल? ही फ्रेज सुद्धा आताच्या परीक्षेला 2-3 वेळा, 2-3 परीक्षांना ही फ्रेज विचारले गेले, रिपीट होण्याची शक्यता आहे. तर परीक्षा कोणतीही असो तर ह्या फ्रेजेस तुम्हाला रिपीट होताना दिसतील. इन अ ब्राउन स्टडी. आता या फ्रेजला लक्षात कसं ठेवता येईल? इन स्टडी, स्टडी म्हणजे अभ्यास. इन स्टडी, माणूस जेव्हा स्टडीमध्ये असतो तेव्हा तो गुंतलेला असतो, आत्ममग्न असतो, स्वतःच्याच विचारात असतो. तुम्ही पुस्तक वाचत असाल तर त्या पुस्तकात तुम्ही गुंतलेला असता आणि गुंतलेलं असणं अशा अर्थानं ही फ्रेज वापरली जाते. इन अ ब्राउन. ब्राउन हा शब्द मित्रांनो वापरला जातो, तुम्हाला कदाचित हा शब्द माहिती आहे का? बघा, ब्राउन शुगर, अंमली पदार्थांमध्ये तो शब्द येतो, ब्राउन शुगर. आणि ते अंमली पदार्थ घेतला की माणूस असा धुंद असतो, स्वतःच्याच विचारामध्ये तो मग्न असतो. याचा मित्रांनो अर्थ येईल. हे स्टडी वापरलेला आहे. गुंतलेला असणे, स्वतःमध्येच जेवढा माणूस गुंतलेला असतो त्यावेळेला मित्रांनो ही फ्रेज वापरली जाते. याच्यासाठी आपण वाक्य घेतल्यानंतर आणि ते ज्यादा लगेच लक्षात येईल. बघा, वाक्य काय आहे? ही वॉज सो डीप इन अ ब्राउन स्टडी. तो स्वतःमध्येच गुंतलेला होता. ऑन हिज वे होम, घरी जात असताना तो स्वतःमध्ये इतका गुंतलेला होता की दॅट ही मिस्ड हिज टर्निंग. तो टर्न घ्यायचंच विसरला. म्हणजे एखाद्या गोष्टीमध्ये माणूस स्वतःच्या विचारामध्ये गुंतलेला असतो त्यावेळेला मित्रांनो ही फ्रेज वापरली जाते. याचा अर्थ काय बघा? डीप ऍब्सॉर्प्शन इन ओन थॉट्स. स्वतःच्या विचारामध्ये काय असणे? मग्न असणे. हे बघा, थॉट्स म्हणजे विचार, म्हणजे कळायला मित्रांनो सोपं आहे, काहीच अवघड नाही तुम्हाला हे कळायला की स्वतःच्या विचारामध्ये मग्न असतो त्यावेळा हे थॉट्स आलेला आहे. ऍब्सॉर्ब होणे. राईट, डे ड्रीमिंग. ओके, विचारमग्न असणे किंवा स्वप्न पाहणे. बघा, हा शब्द अत्यंत महत्वाचा मित्रांनो. रिव्हरी. रिव्हरी म्हणजे काय? विचारात काय असणे? मग्न असणे. इन अ ब्राउन स्टडी म्हणजे विचारात मग्न असणे. आता हे जर आपल्याला सगळं कळालं असेल, इन ब्राउन स्टडी म्हणजे स्वतःमध्येच मग्न असणे, मग याचा अर्थ काढून आपण मग परीक्षेला कसा प्रश्न आलेला आहे तो प्रश्न बघा. हा प्रश्न बघा, इन अ ब्राउन स्टडी, आणि त्याने विचारलंय यापैकी कोणता पर्याय त्याला लागू होणार नाही. ऑड विचारले आणि कंबाईन 2022 ला ही फ्रेज आलेली आहे, इन अ ब्राउन स्टडी. स्वतःमध्ये मग्न असणे. बघा, लॉस्ट इन थॉट, ऍब्सोल्युटली करेक्ट. इन डे ड्रीम, अगदी बरोबर. डेलिब्रेशन. आता डेलिब्रेशन या शब्दाचा अर्थ आहे विवरण करणे. आता विवरण करणे तर होणार नाही आणि मगाशी शब्द सांगितला होता बघा, इन अ रिव्हरी म्हणजे आत्ममग्न असणे, म्हणजे त्याने ऑड लागू न होणारा विचारलाय, म्हणजे तुमचा पर्याय येणार आहे मित्रांनो 3 नंबर. मित्रांनो, एक एक शब्द जर अशा पद्धतीने आपण बघत गेलो तर आपल्याला कळायला चालू होतं की या फ्रेजेस कशा पद्धतीने लक्षात ठेवता येतील. म्हणजे आज आपण नवीन शब्द काय शिकलो, किंवा हीच फ्रेज पुन्हा एकदा विचारले बघा PSI 2010 ला.
22ला विचारली, परत 2010ला. हे बघा, माय ब्राउन स्टडी वॉज रूडली शेकन. आता इथं सांगायची गरज नाही. रेग्युलर स्टडी होईल का? नाही. इंटरेस्टिंग स्टडी होईल का? नाही. हे बघा, मग अशी शब्द दिला होता ड्रीम, आणि ड्रीम ऑफ हाफ कॉन्शियस स्टेट. ओके, म्हणजे माणूस जेवढा कॉन्शियस, हाफ कॉन्शियस माणूस सजग नसतो, स्वतःमध्येच मग्न असतो, तेव्हा तो हाफ कॉन्शियस असतो. स्टेट म्हणजे अवस्था. ड्रीम ऑफ हाफ कॉन्शियस स्टेट म्हणजे सी हा पर्याय मित्रांनो. स्टडी ऑफ द कॉलेज तर होणारच नाही. म्हणजे मित्रांनो, तुम्हाला एक गोष्ट कळाली असावी की या फ्रेजेस, इडम्स या 70 ते 80% रिपीट होत जातात. गरज आहे ती चर्चेची, आणि असा चर्चा करणारा कोर्स तुमच्यासाठी लॉन्च होतोय, ज्याची फीज आहे फक्त 699 रुपये. पण आपण टाइम बिंग ही फीज ठेवलेली आहे फक्त 499, म्हणजे 500 रुपये. मित्रांनो, या शब्दांकडे म्हणजे आजच्या लेक्चर मधून आपण काय नवीन शब्द शिकलो ते बघा. हे शब्द आपल्याला नवीन कळाले. ट्रम्पेट म्हणजे सांगितलं तुम्हाला तुतारी. बोस्ट म्हणजे काय? तर बोस्ट म्हणजे मित्रांनो, मी तुम्हाला सांगितलं ते म्हणजे आत्मस्तुती करणे, बढाया मारणे. पिक्युलर म्हणजे काय? व्हॉट इज पिक्युलर? तर पिक्युलर या शब्दाचा अर्थ आहे विशिष्ट अशी गोष्ट, आणि रिव्हरी या शब्दाचा मित्रांनो अर्थ सांगितला होता आत्ममग्न असणे. मित्रांनो, या फ्रेजेस शिकत असताना परीक्षेला येणारे फ्रेजेस, इडम्स, वन वर्ड सबस्टिट्यूट असेल, पॅरा जंबल असेल, सिनोनिम्स, अँटोनिम्स, या सगळ्या गोष्टींची चर्चा मित्रांनो या कोर्सच्या माध्यमातून करत जाणार आहोत. आणि तुम्हाला मी सांगायची गरज नाही आहे व्होकॅब्युलरीचं किती महत्व आहे. जवळजवळ 60% 50% पेपर हा व्होकॅब्युलरीवरच अवलंबून असतो. कॉम्प्रिहेन्शन असेल किंवा कुठलीही गोष्ट असेल. आजच्यासाठी इतकं पुरेसं आहे. पुढच्या लेक्चरमध्ये नवीन गोष्टींची आपण चर्चा करणार आहोत.